मनुष्य हा अगदी उत्क्रांतीच्या कालखंडापासून प्राणी मात्र हे विशिष्ट अशा कळपामध्ये राहत असे. आपण अगदी प्राचीन कालखंडात जर गेलो तर त्यामध्ये असं दिसून येतं, जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली, प्राणी मात्र ह्या भूतलावर अस्तित्वात आले, त्या सर्व प्राणी मात्र, मानव किंवा मानवेतर प्राणी मात्र हे एक विशिष्ट प्रकारच्या कळपामध्ये राहत असे. म्हणजे व्यक्ती किंवा मानवेतर प्राणी, मानव व मानवेतर प्राणी दोन्हीही जे प्राणी मात्र आहेत, हे प्राणी मात्र अगदी या उत्क्रांतीच्या कालखंडापासून विशिष्ट अशा कळपामध्ये राहत असे. म्हणजेच येथे कळप हा शब्द आपण असा वापरला की कळप हा आधुनिक किंवा शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर समूहामध्ये राहण्याची प्रवृत्ती ही प्रत्येक प्राणी मात्रामध्ये एक सहज प्रवृत्ती म्हणून पाहावयास मिळते. कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही प्राणी हा एकटा जीवन जगू शकत नाही. त्यास एकमेकांच्या सहवासात सानिध्यात राहावंच लागतं. सहवासात आणि सानिध्यात राहण्याची जी त्याचा एक विशिष्ट हेतू असतो, ध्येय असतो. त्यामध्ये एकतर त्याचा निवारा असेल, सुरक्षितता असेल, अन्न असेल, वाटेवर ज्या मानवाच्या ज्या काही जैविक गरजा आहेत, या जैविक गरजांचं शमन करून घेण्यासाठी, समाधान करून घेण्यासाठी व्यक्ती हा समूहामध्ये राहत असे आणि आज राहत आहे आणि पुढे भविष्यातही राहणारच आहे. म्हणजे एकट्यात कोणी जीवन जगत नाही, त्यास चार चौघांची गरज असते. एकटं जर राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अतिशय मरण यातना आल्यासारखा अनुभव येतो. मरण यात्रा म्हणजे तो मानसिक दृष्ट्या पूर्णतः खचून जातो. भावनिक दृष्ट्या त्याला काहीतरी सांगायचं असतं, त्याला बोलायचं असतं, मनामधलं काहीतरी अभिव्यक्त करायचं असतं. त्यासाठी त्याला एका व्यक्तीची गरज भासतेच. म्हणजेच मानवाच्या ज्या गरजा आहेत, व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा या समूहामध्ये अर्थात सामाजिक जीवनामध्ये, समूह जीवनामध्ये राहूनच पूर्ण होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की व्यक्तीचा पूर्णतः संपूर्ण जीवन जे आहे, हा संपूर्ण जीवन सामूहिक स्वरूपात हा विकसित होत असतो. म्हणजे समूहामध्ये राहून व्यक्ती हा त्याच्या असलेल्या ज्या जैविक गरजा आहेत, त्या जैविक गरजांबरोबरच सामाजिक गरजा, शारीरिक गरजा सोबतच त्याच्या काही सामाजिक गरजा आहेत, मानसिक गरजा आहेत, भावनिक गरजा आहेत, या गरजांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच कळपामध्ये राहण्याची जी प्रवृत्ती आहे, अगदी तुम्ही मानवेतर प्राण्यांचा जर विचार केला तर आजूबाजूला जर नजर मारली, गायी असेल, म्हशी असेल, वाटेवर जे काही इतर प्राणी असेल, ते सर्व प्राणी जंगलामध्ये राहणारे सुद्धा हिंस्र प्राणी हे एकमेकांसोबत कळपात राहत असतात. उद्देश हा त्यांचा एक निश्चित ठरलेला असतो की आपणास इतरांपासून धोका होऊ नये, आपणावर कोणी आक्रमण करू नये. म्हणूनच प्राणी सुद्धा हे कळपामध्ये राहत असतात आणि कळपामध्ये म्हणजे समूहामध्ये राहून आपल्या गरजा व स्वतःचा विकास करून घेत असतात. अशा पद्धतीने जर प्राण्यांचा विचारचा स्वरूप केला तर त्या स्वरूपात मनुष्य हा त्याचं पूर्ण सामाजिक जीवनाचा प्रारंभ, समूह जीवनाचा प्रारंभ त्याच्या कुटुंबात होत असतो आणि कुटुंबात अनेक कौटुंबिक सदस्यांच्या सहवासात सानिध्यात जीवन जगावे लागते. जर असा विचार केला की कुटुंबाशिवाय मी राहू शकतो, ती व्यक्ती राहू शकत नाही. म्हणजेच कुटुंबात मधील असलेले जे सदस्य आहेत, त्या सदस्यांद्वारे त्या बालकाचा असलेल्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत, प्राथमिक गरजांबरोबरच दुय्यम गरजांसुद्धा त्यास कौटुंबिक सदस्यांकडून पूर्ण करून मिळत असतात. म्हणून व्यक्तीचं संपूर्ण जीवन हे समूहामध्ये, म्हणजे त्याचा पहिला समूह सामाजिक जीवन असेल, समूह जीवन असेल, तो म्हणजे त्या व्यक्तीचा कुटुंब. कुटुंबामध्ये राहून ती व्यक्ती स्वतःचा विकास हा घडून येत असते. म्हणजे कुटुंबाबाहेर अनेक सामाजिक समूहांचा
सामाजिक समूहामध्ये सानिध्यामध्ये आपला वेळ हा खर्च करावा लागतो. म्हणजेच व्यक्तीचा अतिशय बाल्यकालापासून तर मृत्यूच्या कालखंडापर्यंत त्या व्यक्तीला विशिष्ट अशा समूहाची, विशिष्ट अशा सामाजिक जीवनाची गरज भासत असते. बालकाचा पहिला सामाजिक जीवन हा सामाजिक समूह हा किंवा सामूहिक समूह हा त्याचा कुटुंब असतो. कुटुंबातील सदस्य असतात आणि त्या कुटुंबाच्या सदस्यामध्ये जेव्हा त्याचा विकास होऊ लागतो तेव्हा त्यास बाहेरचं जे आहे सामाजिक समूहाच्या सानिध्यामध्ये त्याचं पदार्पण होतं व त्यामध्ये व्यक्तीचा सर्वाधिक वेळ हा खर्च होत असतो. लक्षात घ्या, बालपणामध्ये कौटुंबिक सामाजिक जीवनामध्ये व्यक्तीचा वेळ खर्च होतो. वेळ खर्च होणे म्हणजे त्याच्या असलेल्या सर्व वैकाशिक बाबी संदर्भात विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा वेळ खर्च होतो. त्यानंतर जसा व्यक्तीमध्ये शारीरिक परिपक्वता धारण करते तेव्हा त्या व्यक्तीचा सामूहिक बाहेरील कुटुंबाबाहेरील जे सामूहिक जीवन आहे त्यामध्ये व्यक्ती हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून तर वृद्धापकाळापर्यंत तिला कौटुंबिक आणि सामाजिक समूहात राहण्याची सवय लागते. म्हणजे समूह संपर्कात जीवन जगण्याची त्या सवय लागते व लहानपणी मूल बऱ्याच वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांवर अवलंबून असते, कारण स्वतः प्रयत्न करून समायोजन करण्याची पात्रता त्यामध्ये नसते. म्हणूनच सुरुवातीचा जो कालखंड आहे, सुरुवातीच्या कालखंडामध्ये माता पिता भाऊ बहीण आजी आजोबा शेजारी मित्र समवयस्क या सर्वांची त्यास मदत लागते. म्हणजेच मागील तासामध्ये आपण एक शब्दाचा उल्लेख केला होता, तो म्हणजे परस्पर अवलंबन, परस्पर स्थिर संबंध. ह्यातून जेव्हा एक व्यक्ती एकत्रित येते तिथून सामाजिक जीवनाची, सामाजिक समूहाची सुरुवात होत असते. म्हणजेच बालपणाचा त्याचा जो प्रारंभिक समूह आहे तो त्याचा कुटुंब, कुटुंबातील असलेले सदस्य, सदस्यानंतर त्याचे शेजारी मित्र, शाळेचे सवंगडी या सर्वांच्या सहवासात त्यास आपल्या गरजा करून घेण्यासाठी मदत घ्यावी लागते. इतरांच्या सहवासाने आणि इतरांच्या मदतीने बालकाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास होत असतो. वय जसजसे वाढत जाते त्या प्रमाणात बालकाच्या दुय्यम गरजा सुद्धा वाढत जातात. आता बालकाच्या दुय्यम गरजा म्हणजे काय? वय वाढत जाते, बालकाच्या दुय्यम गरजामध्ये त्याला बाहेर खेळण्यासाठी मित्र लागतात, खेळणी लागतात किंवा त्या चार चौकामध्ये जे गल्लीचे खेळ खेळू लागतो, मैदानी खेळ खेळू लागतो, त्यासाठी त्याला सहवासाची गरज भासते. शालेय जीवनाचा प्रारंभ होतो, शालेय जीवनामध्ये त्यात वेगळं जीवन त्याचं सुरुवात होते. म्हणजे अशा पद्धतीने बालकाच्या दुय्यम गरजा ह्या वाढत जातात व त्यांची पूर्तता करण्यासाठी बालकाला कुटुंबाच्या बाहेर पडावं लागतं. म्हणजे मला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे, कोणीतरी मला माझी स्तुती केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, यासाठी वो बालक कुटुंबाबाहेर पडतो आणि समाजात गेल्यानंतर बालक आपल्यासारख्याच इतर समवयस्कांची निवड करून त्यांची मैत्रीत्वाचे संबंध करू लागतो किंवा मित्र तयार करू लागतो. अनेक मित्र तयार झाल्यानंतर त्यांचा एक समूह तयार होतो. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याच कुटुंबामधील असलेला बालक जेव्हा आपल्या दरवाजाचा उंबरठा सोडून बाहेर जातो तेव्हा त्या गल्लीमधील चार मुलं एकत्रित येतात आणि त्यांच्यामध्ये बॉन्डिंग निर्माण होते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते धावपळ करत असतात आणि त्यातून प्रत्येकामध्ये एक आपुलकीची, आपलेपणाची भावना विकसित होत जाते व त्यामधून एक विशिष्ट समूहाची निर्मिती होत असते. त्याला आपण म्हणूया बालपणाचा समूह. म्हणजे अशा पद्धतीने समूह निर्मिती जी आहे या समूह निर्मितीला अगदी डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतान्वये मानव व मानवेतर प्राणी हे जसे जसे विकसित होत गेले त्या पद्धतीने त्यांना एक कळप समूहाची गरज भासू लागली आणि त्याची सवय आपल्याला जळू लागते. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची सवय जळल्यानंतर व्यक्ती समूहाशिवाय राहू शकत नाही. समूहाची निर्मिती कशी होते याबद्दल अनेक मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे विचार प्रवाह मांडलेले आहेत. जीवशास्त्रीय विचारवंतांनी याबद्दल सजीवांच्या एकत्रीकरणाला महत्त्व दिलेले आहे. समूह निर्मितीमुळे परिस्थितीशी अधिक परिणामकारकपणे समायोजन करता येते, त्यामुळे त्यांच्या गरजांची पूर्ती
श्रमाची विभागणी, समस्या, अडचणी यापासून त्यांची संरक्षण होत असते. म्हणूनच मानव व मानवेतर प्राणी या एकत्रित येत असतात. म्हणजेच येथे सांगायचं तात्पर्य इतकाच की समूहाची निर्मिती होत असताना आपण आपल्या गरजांची पूर्तता करून त्या समूहामध्ये जे कार्य करावे लागतात ते कार्य वेगवेगळे असतात आणि तिथून प्रत्येकाला जीवन जगत असताना विशिष्ट प्रकारच्या अडीअडचणी संभवतात, विशिष्ट प्रकारच्या समस्या संभवतात. या समस्या आणि आव्हानांना तोंड एकटा व्यक्ती देऊ शकत नाही. त्या चार चौघांची गरज भासते, चार लोकांची गरज भासते व समूहात राहून ती व्यक्ती आपल्या अडीअडचणी समस्यांवर मात करून स्वतःचं संरक्षण करते व आपलं अस्तित्व टिकून ठेवत असते. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांच्या मते सर्वच प्राण्यांच्या दृष्टीने एक वर्तन प्रतिष्ठित प्रक्रियेने घडून येत असते. जे समाजात राहतात, ज्यांना समाज आवडतो अशांना लहानपणापासूनच इतरांच्या सहवासात राहण्याची सवय लागत असते. म्हणजेच व्यक्ती हा माणूस घेवडा ज्याला म्हणतो, माणूस घेवडा म्हणजेच काय की त्याला समूहामध्ये माणसं आवडतात, चार लोक आवडतात, त्यांचा सहवास आवडतो. हे वर्तनवाद्यांनी अशा पद्धतीने याबद्दल टिप्पणी केलेली आहे की व्यक्ती हा त्याची मधील असलेल्या अंतर प्रक्रिया आहे, अंतर असलेली जी उर्मी आहे ही उर्मी चार चौघांमध्ये एकत्रित राहण्यास समूहाला एक निर्मित करण्यासाठी प्रेरित करत असते. म्हणजे येथे इतरांच्या सानिध्याचा राहण्याचा सहसंबंध आणि त्यामधील असलेली आवड त्यामुळे सामाजिक वर्तन म्हणजेच एक प्रकारची प्रक्षिप्त प्रक्रिया ही घडून येते व त्याची एक मालिका तयार होते. म्हणजे येथे सहवास आवडणे, इतरांचा सानिध्य आवडणं आणि त्या सानिध्याचा सहवासाचा व्यक्तीचा सहचार्य संबंध निर्माण होतो. त्या सहचार्य संबंधीतून एक व्यक्ती त्या समूहाशिवाय राहणं बेचैन स्वरूपाचा अनुभव येतो. म्हणून दॅट इज कॉल्ड टू रिफ्लेक्स प्रोसेस, ज्याला प्रत्यक्षित प्रक्रिया असं म्हणूया. अशा पद्धतीने समूहाच्या निर्मितीबद्दल वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी, सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी आपले विचार प्रवाह मांडलेले आहेत. सहज प्रवृत्तीवादी मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की संघ प्रवृत्ती ही प्रत्येक प्राण्यामध्ये दिसून येते व ती जन्मजात स्वरूपाची असते. लक्षात घ्या, अगदी सिंहाचा छावा म्हणजे वाघाचा छावा असेल, सिंहाचा पचडा असेल तरी देखील तो एकटा राहत नाही. म्हणजे जन्मतः त्या व्यक्तीमध्ये एक संघ प्रवृत्ती असते. तो एक संघामध्ये किंवा गटामध्ये राहण्याची प्रवृत्ती त्यात असते आणि ती प्रवृत्ती जन्मजात स्वरूपाची असते. म्हणून जन्मापासून प्रत्येक जीव इतरांच्या सहवासात राहतो, त्याचाच परिणाम म्हणून दीर्घकाळ समूहात राहण्याची त्यास सवय जडते व ती सहज प्रवृत्ती त्यामध्ये निर्माण होते. समूह संघटन व समूह निर्मितीबाबत समूहाकडे बघण्याचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. केवळ अनेक व्यक्ती एकत्रित आल्याने समूहाची निर्मिती होत नाही. चार लोक जसं की बसमध्ये बसलात तुम्ही त्याचा समूह तयार होतो असे नव्हे, किंवा बाजारात गेलात सर्व लोक एकत्रित आलात म्हणजे तुमचा समूह तयार झाला असे नव्हे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समूहाची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तिथे मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे. जी रेल्वे स्टेशनवरची गर्दी असेल, बस स्टँडवरची गर्दी असेल, याला समूह म्हणता येणार नाही. ती फक्त त्या दिवशी त्या काळासाठी तयार झालेली गर्दीच असते. अशा अनेक लोकांच्या एकत्रीकरणाला समूह म्हणता येणार नाही. पण रस्त्यावर अपघात झाला आणि झाल्यानंतर गर्दीतून काही प्रमाणात अल्पकालीन अंतरक्रिया घडतात व सर्वांचे लक्ष त्या अपघात झालेल्या व्यक्तीकडे जातं. अशा एकत्रीकरणाला अल्पकालीन समूह किंवा तात्कालीन समूह देखील म्हणतात. कारण की ती लोक अपघातग्रस्त व्यक्ती आहेत, त्याला मदत करण्याच्या हेतूने, त्यास काही प्राथमिक उपचार करण्याच्या हेतूने हे लोक एकत्रित आलेले असतात. म्हणजे त्यांचं जे एकत्रीकरण आहे विशिष्ट ध्येयाला अनुसरून असतो. हा विशिष्ट ध्येयाला अनुसरून जेव्हा लोक एकत्रित येतात आणि तो ध्येय साध्य झाला लगेच ते लोक वेगवेगळे होतात. म्हणून अशा प्रकारचा समूह तयार होतो. तो समूह असतो तात्कालीन समूह किंवा अल्पकालीन समूह. म्हणजे समूह निर्मितीमध्ये ज्या वेगवेगळ्या मानसशास्त्रीय प्रक्रिया घडून येतात त्या सर्व मानसशास्त्रीय प्रक्रियांचा अभ्यास हा
सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी करत असताना समूहाच्या वेगवेगळ्या व्याख्या, जसं की आता तुम्हाला म्हटलं जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून समूहाची निर्मिती कशी होते, सहज प्रवृत्तीवादी मानसशास्त्रज्ञानुसार समूहाची निर्मिती कशी होते, वर्तनवादीनुसार समूहाची निर्मिती कशी होते, याबद्दल वेगवेगळे विचार प्रवाह जसे दिसून येतात त्याच पद्धतीने समूहाच्या व्याख्या सुद्धा वेगवेगळ्या दिसून येतात। अशा पद्धतीने समूह निर्मिती आणि समूहाचा असलेला शास्त्रीय अभ्यास हा समूह प्रक्रिया या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत। नंतरच्या तासिकेमध्ये समूहाची व्याख्या व वेगवेगळे असलेले मतप्रवाह, समूहाचे स्वरूप याविषयी आपण चर्चा करूया।